तक्रार केली तर त्याला आणून दिवसभर बसवतात, संध्याकाळी सोडतात. त्यामुळे या सरकार जर सायबर क्राईमवर आणि महिलांच्या छेडछाडी मोबाईल फोनवरून ज्या होतात त्याच्याबद्दल जर गंभीर असेल तर त्यासाठी तेवढेच कडक कायदे सरकारने आणले पाहिजेत. आणि अध्यक्ष महोदय, सरकारचा त्यात अपयश या ठिकाणी आम्हा सगळ्यांना दिसतंय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपलं पुन्हा कॅपिटल ऑफ सायबर क्राईम आपला महाराष्ट्र व्हायला लागलाय का काय याचा अभ्यास सरकारने केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 13,000 मुली बेपत्ता झाल्या. पुण्यातून 500 पेक्षा जास्त मुली बेपत्ता झाल्या. इथं मुलींचं अपहरण होतंय. राज्य हतबल झालंय असं आम्हाला वाटतंय. एवढ्या मुली पळवून नेल्या गेल्या, एवढ्या मुली बेपत्ता आहेत, पण पोलिसांना त्याचा किती रिकव्हरी किती आहे, मुली किती पुन्हा आणण्याचं यश मिळालं याची आकडेवारी अध्यक्ष महोदय करणं हे गरजेचं आहे. सरकारला समाजाला कळण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आता भारतामध्ये पहिल्यांदाच राम अवतरतोय असं वातावरण आता सुरू होईल. रामाचीच ही भूमी आहे अध्यक्ष महोदय. अयोध्येला जन्म झालेला असला तरी महाराष्ट्रात देखील राम येऊन गेला. रामाचा एवढा आदर असेल तर आमच्या सीतामाईंचं संरक्षण करायची तरी तेवढी गरज आहे. सीतामाईंचं संरक्षण म्हणजे महिलांचं संरक्षण महाराष्ट्रातल्या करण्यासाठी काहीतरी आधी करा आणि मग अयोध्येच्या रामाला पूजायला आम्ही सगळे येतो. आमचा त्या अयोध्येला विरोध नाही, रामाला विरोध नाही. पण अध्यक्ष महोदय, आमच्या सीतामाईंना संरक्षण देण्याचं काम हे आपण कधी करणार? शेवटी महाराष्ट्रात बरेच अधोगती आपल्याला अनुभवायला आलेले आहेत. अध्यक्ष महोदय, डायमंडची नगरी गेली. परवाच पंतप्रधान महोदयांनी सुरतला डायमंड बोर्सचं उद्घाटन केलं. बिल्डिंग जोरा आपल्यासारखीच झाली आहे तिकडं. फार चांगलं तिथं व्यवस्था झाली. बुलेट ट्रेन आहे त्यामुळे आता काय प्रश्नच नाही. आणि इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरही गेलं, मधले काही प्रकल्प गेले. सगळं अध्यक्ष महोदय जर आपल्या राज्यातून बाहेर गेलं तर बेकारीचा दर वाढणार. बेकारीचं मूळ हे बेकारीचा संबंध आपल्या गुन्हेगारीत आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातले तरुणाई ही आता गुन्हेगारीकडून वळते, ती थांबवण्याचं काम अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी सरकारला आग्रहाची कळकळीची विनंती आहे. भ्रष्टाचार तर काय आता सर्रास म्हणजे कुठेही त्याचं म्हणजे भ्रष्टाचारावर बोलणारा